विविध विषयांवरती आदित्य ठाकरे संवाद साधतात याकडे आपले लक्ष असेल तुर्तास पुढची बातमी बघूयात। मिसिंग लिंकवर बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कसा असं राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित करत फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। स्वतःच्या अंगाशी आलं तर फडणवीस राजकारण म्हणतात। मिसिंग लिंकचं राजकारण करत असेल तर आम्ही बघून घेऊ असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी। कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल। पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका। अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण। मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत? आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन।